अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण वामनराजचा अंक तेचे बंधू श्रीचरण म्हणून प्रसिद्ध झालेला आहे आणि वर्ष 8वं आणि अंक 2, 3, 4 म्हणून एकत्रित केलेले. त्यात परमपूज्य मामांचं जे शेवटचं जे प्रवचन आहे ते आज आपण बघूया. शेवटचे प्रवचन. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्मृताः ब्राह्मणस्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्रामधाम तयाचे एक नाम त्रिधा पै असे. ते खीर अनाथ अजाती परी अविद्या वर्णाची यंती. माझी ओळखावया श्रुती खूण गेली कष्टले संसार शिणे. जे देवो जेती गाराणे तया ओ दे नावे जेणे. तो संकेतू हा ब्रह्माचा बोला फिटावा अद्वैतत्वे तो भेटावा. ऐसा मंत्र देखिला कणवा वेदे बापे मग दाविले निजेने एके. ब्रह्माळविले कौतिके मामास ठाके पुढा उभे. परी निगमाचल शिखरी उपनिषदा दर्शनगरी. आहाती जे ब्रह्मयाच्या एकाहारी तया सहची कळे. हे असो प्रजापती शक्ती जे सृष्टी कृती. ते जया एका आवृत्ती नामाची पै सृष्टीची या उपक्रमा. पूर्वी या विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वरा ते ओळखे ना सृष्टी ही करू शके. तो थोर केला ऐके नामे जेणे. जयाचा अर्थ जीवी ध्याता जे वर्णत्रयाची जपता. विश्वसृजन योग्यता आली त्या. नामाचे महत्व काय यावर विचार मंथन करावे असे सर्वांचे मत पडल्यामुळे श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या श्री ज्ञानदेवी या ग्रंथाच्या आधारे व त्यांच्या कृपेने आपण ते पाहू. श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज श्रीमद भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकावर जो गुणार्थ प्रकट करतात त्याचेच मंथन त्यांचेच कृपेने पाहायचे ते नित्य प्रवचन सेवेत पाहू. तरी अनादि परब्रह्म ते जे जगदादि विश्रामधाम त्याचे एक नाम त्रिधा पै असे. या ओवीत जो तरी शब्द आला आहे तो पाहण्यापूर्वी जरी हे पाहणे आवश्यक आहे. त्यासाठी या श्लोकांचे वर माऊली खुद्द आपले मत चूर्णिका या संज्ञेने देतात ते पाहू. हे खीर आवडता विखी शक्ती सत्वी आथिनिकी परी मोक्षेशी एकी मिसळणे. ते एकादशी आहे तयाचा सावा जो वो जैल आहे. ते मोक्षाचाही होय गावी सरते. ते भांगार जरी पेंदरे तरी राजावळीची अक्षरे लाहे तेची सरे जियापरी. स्वच्छे शिजले सुगंधे जळे होती सुखप्रदे. परी पवित्रत्व संबंधे तीर्थाचेनी नाही हो का बलतेशी थोरी. परी गंगा है अंगीकारी तैसी तिये सागरी प्रवेशिका. तैसे सात्विक कर्मा किरीटी येता मोक्षाची ये भेटी. न पडे आडकाठी ते वेगळे आहे. हा बोल करते ऐकत घेवी अर्जुना आधी न माये उज्जीवी. म्हणे देव कृपा करावी सांगावे ते. तेच कृपाळू चक्रवर्ती म्हणे ऐकते याची व्यक्ती. जेणे सात्विक ते मुक्ती रत्न देखे. श्री क्षेत्र पंढरीत जाण्याचे अनेक रस्ते आहेत परंतु प्रत्यक्ष पंढरीनाथाचे दर्शनास जाण्याचे द्वार एकच आहे. त्याच द्वाराने गेले की दर्शन होते. त्याप्रमाणे कोणत्याही मार्गाने गेलो तरी शेवटी परमात्म्याच्या शक्तीच्या मार्गानेच जाण्याविषयी आवड निर्माण होणे महत्त्वाचे आहे. कारण ती शक्तीच ते कार्य करू शकते. मोक्षाचे गावात जाण्याचा रस्ता एक व तो शक्तीद्वारेच मिळू शकतो आणि ती शक्ती
गुरु गुरुद्वारास प्राप्त झाली तर तिचा उपयोग ज्याप्रमाणे सोने जरी चोख 100 नंबरी असले तरी त्या सोन्याच्या लगड्या गळ्यात घालून हिंडणे योग्य ठरत नाही, पण जर त्यावर राजमुद्रा असली की तिचा कोठेही राजरोस वापर करणे योग्य, किंवा यावरच माऊलींची ओवी आहे. राजमुद्रा आथिलिया प्रजा भजे भलतिया. फिल्टर केलेले पाणी घेऊन ते थंड केलेले त्यात मोगऱ्याची फुले वगैरे घालून ते पिताना शरीरात समाधान वाटेल, परंतु गंगेचे पवित्रपण त्यात जसे येऊ शकत नाही, कारण नदी जरी मोठी असली तरी जी महानदी समुद्रात जाऊन मिळते तशी ती मोठी नदी जोपर्यंत त्या नदीत जाऊन मिळत नाही तोपर्यंत ती नदी समुद्रापर्यंत जाणारच नाही. आपले नेहमीचे उदाहरण पण पहा. भीमा नदी ही क्षेत्र भीमाशंकरकडून निघून श्रीक्षेत्र पंढरपुरात आली. तेथे चंद्राकार झाल्यामुळे चंद्रभागा नाम पावली. तिचे वर्णन संत महात्मे करतात की चंद्रभागेकरिता एक स्नान, तुझे दोष पळती रानो रान. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, असे म्हटले आहे. तरी ती नदी जेव्हा कृष्णा नदीशी एकत्र होते, रायचूर स्टेशनचे मागे कृष्णा स्टेशन आहे, त्या ठिकाणी कृष्णा भीमेचा संगम आहे. तेथून पुढे भीमा अगर चंद्रभागा न राहता ती कृष्णा बनते व नंतरच समुद्रास मिळते. तशी प्राणीमात्र जी जी कर्मे करतो त्यात तामस, राजस व सात्विक अशी 3 प्रकारची कर्मे असली तरी सात्विक कर्माच्या शेवटीच श्री गुरूंची भेट होते आणि त्यानंतरच त्या साधकास खरा मार्ग मिळतो. कारण स्वतः केलेले कर्म व श्रीगुरूंनी सांगितलेले कर्म यात फार वेगळेपण आहे. यावर एक गोष्ट पाहू. एक मनुष्य एका साधूंकडे गेला व त्यास आपली आरती सांगू लागला. त्या साधूने ते ऐकून साधूच्या अंतःकरणात कणव निर्माण होऊन त्याने एक बेलाचे पान तोडले व त्यावर चंदनाने एक नाम नमः शिवाय असे लिहून त्या आरतास दिले व हे जपून ठेवणे सांगितले. त्याने ते पदराचे टोकास बांधून जपून ठेवले आणि उत्तरोत्तर त्याची भरभराट होत गेली. काही दिवसांनी त्याच्या मनात संशय उत्पन्न होऊन त्याने त्या पदराचे गाठीत साधूने काय दिलेले आपण बांधून ठेवले तो ती गाठ सोडून पाहू लागला. त्यास आढळून आले की फक्त नमः शिवाय ही अक्षरे आहेत. त्यावर त्याच्या मनात विचार आला की हत्येच्या हे काय, मला लिहिता येत नाही असे म्हणून ते मूळचे पान म्हणजे बिल्वदळ फेकून दुसरे काढून आपण स्वतः त्यावर अक्षरे लिहून ते जपून ठेवले. आणि काय, अशी म्हण आहे ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. त्याप्रमाणे विनाशकाला सुरुवात झाली आणि अगदी साधूकडे येण्याची जी स्थिती होती ती आर्तदशा प्राप्त झाली. नंतर तो पुन्हा साधूकडे आला व सर्व हकीकत सांगून विनवू लागला. त्यावर साधू शांत चित्ताने त्या सांगू लागला की बिल्वदल कोणीही तोडून घेईल व त्यावर आपले इच्छेप्रमाणे नाम घालेल, परंतु त्याचे मागे स्वतःचे तप सामर्थ्य, ती शक्ती मी तुला त्या बिल्वदळावर लिहून दिली, त्यामुळे तुझे दैन्य गेले. यावरून श्री गुरुकृपेने शक्तिपातयुक्त मिळालेले नाम हेच खरे परमात्म्याचे नाम. साधन या दृष्टीने ज्याप्रमाणे परंपरा आहे त्याप्रमाणे ते मिळेल, तरी त्यामध्ये फरक मानण्याचे कारण नाही. या नामाचे साधन अर्थात श्री गुरु कृपेने मिळालेले जर प्रेमाने केले तर ते जीव व शिवामध्ये ज्या वासनेमुळे अंतर पडले आहे
त्या वासना जळून जीवाशिवाय एकरूप करणारे आहे. त्यामुळे जसे ते साधन होते तसे ते साध्यही होते. श्री गुरुकृपेने मिळालेल्या नामासच दिव्य नाम असे म्हणतात. असे हे दिव्य नाम जरी सगुण वाटले तरी अंती निर्गुणाचा अनुभव देते. कारण त्याचा अनुभव निर्गुण असल्यामुळे जरी ते सुरुवातीस सगुण बसले तरी अंती निर्गुणच. याचे कारण म्हणजे मुळात निर्गुण ब्रह्मास नाम नाही, परंतु अवतार होताच नाम येते आणि अवतार कार्य जरी संपले तरी नाम शिल्लक राहते. तरी अनादि परब्रह्म जय जगदादि विश्रामधाम तयाचे एक नाम त्रिधा पै असे. आपण तरी या शब्दाचा अर्थ बघितल्यावर हे परब्रह्म अनादि अनंत आहे आणि तेच जगदादीचे विश्वासधाम आहे. ते अकार रूपाने भूलोक, त्रिकार रूपाने भुवरलोक व मकार रूपाने स्वरलोक असे दाखविले. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तेच शब्द ब्रह्म कवळले. ते मिया श्री गुरुकृपे नमिले बीज. अशा तऱ्हेने हे जरी त्रिधा असले तरी एकच आहे. ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची राती. माझी ओळखावया श्रुती खूण केली. हे मूळ भगवंतांचे रूप नाम